नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय शिवाजी देशमुख यांची आयुष्य हे ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्र हो, सुरू करूयात शिवाजी देशमुख लिखित आयुष्य हे ह्या कादंबरीचा भाग दुसरा. संध्याकाळी बराच उशिरापर्यंत शशिकांत घरी आलेला नाही हे लक्षात येताच जगू अस्वस्थ झाला. त्यांनी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळी स्विच ऑफ असंच उत्तर मिळत होतं. जेवणाच्या वेळी घरातले सगळेजण एकत्र आले, पण शशी अजूनही आलेला नाही हे बघून जगूनं भराभरा फोन लावले. त्याच्या सगळ्या मित्रांना फोन करून विचारून झालं, पण तो कुठेच नाही असं कळल्यावर जगू जास्त घाबरला. नाही त्या शंकांनी त्याला ग्रासलं. अरे, तो कधी कधी जिममध्ये जातो, तिथे फोन करून विचार. आई म्हणाली, अगं तिथेही झालंय विचारून, नाहीये तिथे तो. जगू पडक्या स्वरात म्हणाला, अगं असेल मित्रांच्या बरोबर, येईल तो, काय आता लहान बाळ आहे का. विश्वनाथ आईला म्हणाला तशी वहिनीने ताटं घेतली. तोच जगू उठत म्हणाला, मी जरा नंतर जेवतो. अरे आता तू कुठे निघालास जेवायचं सोडून. बाबांनी त्याला विचारलं. मी जरा जाऊन येतो. तू काय त्याला शोधायला निघालायस का काय. विश्वनाथ जगूकडे संशयानं बघत म्हणाला, हो का, तुला एवढी कसली काळजी. विश्वनाथ दादानं असं विचारल्यावर जगू चाचपडत म्हणाला, अरे दादा, मी सकाळी ओरडलो त्याच्यावर. जगू अपराधीपणे म्हणाला होता. का रे बाबा, काय केलं होतं त्यांनी. आईने विचारलं. काही नाही का, पिरियड चुकवून कॅन्टीनमध्ये गप्पा मारत होता मित्रांना घेऊन. जगूनं सत्य लपवत सांगितलं. आणि तू कशाला गेला होतास तिथे. गेला असेल कार्यकर्त्यांना घेऊन कॉलेजचं ऑडिट करायला. अरे पण मला सांग, त्याला रागवण्या एवढं तू बोललास काय तू. नाही, मी फक्त एवढंच म्हणालो त्याला की शशी हे बरं नाही, घरी समजलं तर घरच्यांना काय वाटेल बस. एवढ्या बोलाने तो घर सोडून जाईल. दादानं जगूकडे संशयानं बघत विचारलं. जगू उत्तर न देता बाहेर पडला तशी सगळ्यांना शंका यायला लागली. दादा, माझा ना याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नाहीये. यांनी त्याला खूप दुखावलेलं दिसतंय. त्याच्या मित्रांदेखत त्याचा अपमान केला असेल, कदाचित फटके सुद्धा मारले असतील त्याला, म्हणून शशी चिडलेला असणार आहे. मच्छिंद्रनं शंका बोलून दाखवली. बाबा, तुम्ही फार लाडवून ठेवले बरं का जग्याला. हे असले बिनपगारी फुल अधिकारी उद्योग करण्यापेक्षा नोकरी शोध म्हणव त्याला आता. अहो पण आपल्याला काही त्रास होतोय का त्यांचा. वहिनी जगूचा काईवार घेत म्हणाली. नाही, काय समाज सुधारायचा असेल तो बाहेरच्या लोकांना सुधारणं म्हणाव. दादा, हा शशा सुद्धा सर्किट आहे बरं का. त्याचा राग घरातल्या सगळ्यांवर काढायची काय गरज आहे का. हां, तसं नाही हो. अहो पोरानं रागाच्या भरात काही. आईचे शब्द घशात अडकले तसे बाबा ओरडले, मूर्खासारखं बरळू नको. का नको बोल पाव. आई रडवेल्या आवाजात म्हणाली, या जगाची लक्षणं मला काही ठीक नाही दिसत हो. त्याच्या जन्मापासून अनुभव येतोय. आठवतंय त्याच्या लहानपणीच एका ज्योतिषानं काय सांगितलं होतं. आठवा की, इतरांना सुख देणारं पण घराला ताप देणारं अपत्य आहे असं म्हणाला होता का नाही. हे बघ, असल्या भाकड गोष्टींवर माझा विश्वास नाही. आणि तुलाही सांगून ठेवतो, असं कधी त्याच्यासमोर बोलायचं नाही. अगं काय वाटेल त्याला, तो सुद्धा आपलाच मुलगा आहे ना. बाबा रागानं ओरडले. रात्रीचे 10 वाजून गेले. सगळ्यांची जेवणं आटोपली आणि तोच दाराची बेल वाजली. वहिनीने लगबगीनं दार उघडलं. दारात शशी खाली मान घालून उभा होता. अगं बाई, आले बघा शशी भाऊजी. बहिणी सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाले. का रे एवढा उशीर, घरी काही सांगायची पद्धत आहे का नाही. बाबा शशीवर खेकसले. शशी काही न बोलता खाली मान घालून डायनिंग टेबलजवळ जाऊन बसला. त्याला आधी वाढ ग, भूक लागली असेल. आईने वहिनीला ऑर्डर दिली. अरे एवढा कसला राग आलाय रे त्याच्या बोलण्यानी.
तुझ्या भल्यासाठी बोलला ना तुला तो. बाबा त्याला रागवत विचारायला लागले, अहो त्याला कशाला ओरडताय तुम्ही. आई बाबांच्यावर खेकसली. खरं सांगा, घाबरायचं काही कारण नाही. तो तुला एवढंच म्हणाला ना की पिरियड सोडून कॅन्टीनमध्ये मित्राबरोबर गप्पा मारतोस, घरच्यांना काय वाटेल. दादानं शशीला विचारलं. शशी काही बोलला नाही, खाली मान घालून जेवत राहिला. घरात जगूनं खरं कारण सांगितलेलं दिसत नाही ह्या विचारानं तो थोडा सुखावला. अरे बोलत का नाही आहेस, अजून काही बोलला का तुला तो. दादानं प्रेमानं विचारलं. शशीने मानेनं नकार दिला. खरं म्हणजे ना ह्याच्याच कानाखाली दिली पाहिजे. कॉलेज सोडून चकाट्या मारत फिरायचं आणि तो बोलला म्हणून वर नवरदेवासारखं रुसायचं. अरे पण एखादा पिरियड बुडला तर काय झालं. मग म्हणूनच तो बोलला, तर ह्याला एवढं रुसायला काय झालं. सरळ फोन बंद करायचा, घरच्यांना काळजीत टाकायचं, हे बरं आहे का. दादा शशीला विचारत होता. अरे ते जाऊ दे, आधी जगूला फोन कर, आले म्हणाव साहेब घरी. पोरग रात्रीचं कुठे कुठे शोधत बसला असेल, याला कुणाला माहिती. बाबा म्हणाले आणि दादानं मोबाईल लावला. जिथे जिथे शक्यता होती ती सगळी ठिकाणं शोधूनही शशीचा कुठे पत्ता लागेना. शेवटी जगूनं मोटरसायकल शहराच्या बाहेर काही अंतरावर असलेल्या एका पडीक विहिरीच्या दिशेनं चालवली. अंधारात त्या सुनसान जागी अगदीच भयान शांतता पसरली होती. मोटरसायकलच्या आवाजाशिवाय त्या परिसरात कुठलीही जागा नव्हती. जगूच्या अंतःकरणातला आक्रोश मात्र त्याला सैरभैर करत होता. विहिरीजवळ गाडी थांबवून त्यांनी मोबाईलच्या बॅटरीचा प्रकाश त्या हिरवट काळपट पाण्यावर धडधडत्या हृदयानं टाकला. पाणी एखाद्या प्रेतासारखं निश्चल दिसलं. आत्तापर्यंत घशात दाबून ठेवलेला हुंदका अचानक स्फोट व्हावा तसा त्या नीरव शांततेला चिरत गेला. पश्चात्ताप, उद्वेग आणि निराशेनं ग्रासलेलं त्याचं मन एखाद्या भळभळणाऱ्या जखमेप्रमाणे रित होत राहिलं. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. स्वतःला सावरत त्यांनी फोन घेतला. फोन सरलाचा होता. हॅलो, अरे किती वेळा फोन करतेय, उचलत का नाही आहेस. सरलानं विचारलं. अगं रिंग नाही ऐकू आली मला. स्वतःच्या आवाजावर नियंत्रण ठेवत जगू म्हणाला. अशा कुठल्या कामात गळून गेलायस रे की फोनची रिंगसुद्धा ऐकू येत नाही तुला. सरला म्हणाली आणि घडलेली सगळी घटना त्यांनी तिला ऐकवली. मग आत्ता कुठं आहेस तू. मी वासोट्याच्या पडीक विहिरीजवळ. तू थांब तिथे, मी 5 मिनिटात पोचते तिथे. अगं वेडी आहेस का तू. यावेळी इथे चिटपाखरूसुद्धा नसतं. शिवाय अंधारात एकटी. नाही नको, ऐक मी येतोय तिकडे. नाही तू तिथेच थांब, माझी शपथ आहे तुला, मी येतोय लगेच. असं म्हणत तिने फोन कट केला. जगूला तिथे नाईलाजानं मग थांबावंच लागलं. थोड्याच वेळात लांबून अंधार कापत त्याच्या दिशेनं येणाऱ्या स्कूटीचे लाईट दिसायला लागले. इतक्या अंधारात या ठिकाणी या पोरीनं एकटीनं यावं याबद्दल त्याला तिचा राग आला. पण त्याही स्थितीत त्याला तिचा आधारच वाटला. सरलानं त्याच्या गाडीजवळ स्कूटी उभी केली आणि डिकीतनं विजेरी काढून ती त्याच्यावर प्रकाशझोत टाकत जवळ आली. तू वेडायस का रे. इतक्या क्षुल्लक कारणावरनं कोणी आत्महत्या करेल असं तुला वाटलंच कसं. सरला तावातावानं बोलत होती. अगं पण मग तो गेला कुठे, त्याचा फोनही बंद आहे ग. जगू घसा साफ करत म्हणाला. तुला काय वाटतंय त्यांनी या विहिरीत उडी मारली. असं म्हणत सरला विहिरीच्या काठावर गेली आणि विजेरीचा प्रकाश झोत पाण्यावर टाकत म्हणाली. बघ या पाण्याच्या पृष्ठभागावर काही डिस्टर्बन्स दिसतोय. नाही वरून काही दिसत नाही आहे ग, साचलेलं पाणी ते फक्त शेवाळं दिसतंय. आता आत पोटात काय आहे हे कसं कळणार. जगू चाचरत म्हणाला. सरलानं विजेरीच्या प्रकाशात जमिनीवर इकडे तिकडे बघितलं आणि तिने एक तळ हाता एवढा धोंडा उचलून विहिरीत टाकला आणि त्याच्यावर प्रकाशझोत टाकत म्हणाली. बघ धोंडा जिथे पडला त्या ठिकाणचं शेवाळ बाजूला होऊन तिथे सर्कल तयार झालंय. आता या शांत पाण्यात हे छोटंसं सर्कल जाऊन पुन्हा तिथे शेवाळा यायला किती काळ लागतोय ना ते बघ. बराच वेळ त्या ठिकाणी थांबून जगूनं बघितलं की ते छोटंसं सर्कल पूर्ववत व्हायला खूप वेळ लागणार आहे. मग सरला म्हणाली. आता या छोट्याशा धोंड्यामुळे हे ढवळलेलं पाणी पूर्ववत व्हायला जर 8-10 तास लागत असतील तर एखाद्या माणसानं त्यात 1 दिवस आधी उडी मारली तर त्याला किती वेळ लागेल. सरलाच्या ह्या प्रश्नानं जगू निरुत्तर झाला आणि त्याचबरोबर त्याला हायसं सुद्धा वाटलं. अरे आत्ता तो लाजेमुळे घरी यायचं टाळतोय. बसला असेल कुठेतरी कोपऱ्यात.
सावरला थोडा ना की येईल घरी. सरला जगूला धीत देर म्हणाली. तो जगूचा मोबाईल वाचला. त्यांनी तो आधाच्यासारखा हॅलो म्हणत कानाला लावला. अरे जगू, कुठं आहेस तू? जगूनं दादाचा आवाज ओळखला. मी शोधतोय दादा शशीला. काही शोधू नकोस, आलाय तो घरी. दादा असं म्हणाले आणि जगूच्या शिरावरचं मनावरचं ओझं कोणीतरी अलगद काढून घेतल्यासारखं त्याला वाटलं. नकळत त्याच्या डोळ्यातनं धारा सुरू झाल्या. घासा दाटून आला. पायातली शक्ती गेल्यासारखा तो कठड्यावर बसला. सरलानं त्याची अवस्था जाणली. एखाद्या लहान मुलाला आईनं आवेगानं जवळ घ्यावं तसं विनासंकोच त्याचं मस्तक खांद्याशी घेऊन ती त्याच्या पाठीवरनं हात फिरवत त्याला शांत करत राहिली. दबलेल्या हुंदक्यांना आणि आसवांना मोकळी वाट करून देत जगू काही क्षणात सावरला. चल, ते आता घरी वाट बघत असतील तुझी, सरला म्हणाली आणि दोघंही आपापल्या गाडीवर बसून निमूटपणे घराकडे निघाले. परिवर्तन पक्षाच्या कार्यालयात आज सगळे कार्यकर्ते जातीनं हजर होते. खुर्च्या कमी म्हणून काही जण कडेला उभ्यानंच खासदार सामंत साहेबांचं बोलणं मन लावून ऐकत होते. सामंतांच्या बाजूला जगन्नाथ, प्रमोद शेट्टी, राघव, सरला, मेहेंदळे आणि समोरच्या खुर्च्यांवर इतर सगळी मंडळी बसली होती. मित्रांनो, निवडणुका अवघ्या 6 महिन्यांवर येऊन ठेपलेत. तत्पूर्वी आपल्याला बरीच कामं करायची आहेत. फक्त विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका आता बदलली पाहिजे. पक्षश्रेष्ठींनी सगळ्यांना आदेश दिला आहे. सत्ताधारी काम करोत अथवा न करोत आपलं काम लोकांना दिसलं पाहिजे आणि त्यासाठी मीडिया आणि पोलिसांची जी काही मदत लागेल ती मी मिळवून देईन. आता राहिला प्रश्न खर्चाचा, तोही प्रश्न सोडवला जाईल. फक्त आपल्या कामात तळमळ आणि प्रामाणिकपणा लोकांना स्पष्ट दिसला पाहिजे. लक्षात ठेवा, आपण 10 चांगली कामं केली आणि त्यात एक जरी चुकीचं किंवा अप्रामाणिक काम केलेलं लोकांना कळलं तर तुमची 10 कामं निष्फळ ठरतात. चांगलं काम लोक विसरून जातात, वाईट गोष्ट मात्र कायम स्मरणात राहते, हे ध्यानात ठेवा. एक्सक्यूज मी सर, शेट्टी मध्येच म्हणाला. हां बोल की शेट्टी. सामंतांनी त्याला परवानगी दिली. सर, ते तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे एक दिलानं काम करतोय, ह्यापुढं पण करत राहणार की. पण अरे पण काय, बोल बोल, स्पष्ट बोल. ज्या काही अडचणी असतील त्या निसंकोचपणे सांग. सर, एखाद्या मोहिमेत आपल्याच कार्यकर्त्याचे हितसंबंध आड येत असतील तर काय करायला पाहिजे सर? का, असं कधी झालं आहे का? सामंतांनी कपाळावर आठे आणत विचारलं. तशी क्षणभर शांतता पसरली. शेट्टीला काय म्हणायचं हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. सर, मी सांगतो, जगन्नाथ म्हणाला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. सर, काल गार्डनमध्ये ज्या मुलामुलींना आम्ही पकडलं त्यात माझा भाऊ होता, म्हणून शेट्टींना प्रश्न पाडला आहे. पण सर, माझा प्रश्न असा आहे की मी त्यावेळी काय करायला हवं होतं हे शेट्टींनी सांगावं. हां शेट्टी, तुझं काय म्हणणं आहे बाबा? सामंतांनी विचारलं. यावर शेट्टी काही बोलला नाही. तेव्हा सामंतच म्हणाले, समजा पाळंदेचा भाऊ त्यात नसता तर तुम्ही काय केलं असतं? सामंतांच्या ह्या प्रश्नावर सगळेजण गप्प बसले. मी बोलू सर? सरला म्हणाली. येस बोला. सर, आपल्या धोरणानुसार अशा जोडप्यांना त्यांचा व्हिडिओ व्हायरल करायची भीती दाखवून पुन्हा ते त्या ठिकाणी येणार नाहीत, हा हेतू साध्य करायचा. अगदी बरोबर आहे. शेट्टीचं म्हणणं असं होतं की त्या सगळ्यांना चौकीत न्यायचं आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. सामंत हसले आणि म्हणाले, बरं त्यांना तुम्ही चौकीत नेलं असतं तर तुमच्याकडे काय पुरावा होता की ते असभ्य वर्तन करत होते म्हणून? सर, ते आपण व्हिडिओ, शेट्टी म्हणाला. तेवढ्यात सामंतांनी त्याला रोखलं आणि म्हणालं, नाही नाही शेट्टी, आपल्याला तसं नाही करता येत. फक्त त्यांना भीती दाखवण्यासाठी तसं भासवायचं असतं, कायदा हातात नाही घ्यायचा आपण. सामंत असं म्हणाले आणि शेट्टीचा चेहरा खरकन उतरला. सामंत पुढे बोलायला लागले. हे बघा मित्रांनो, तुमच्यात आपापसात जे काही मतभेद असतील ते तुम्ही सर्वांनी चर्चा करून सोडवायचे. बाहेर त्याचं प्रदर्शन होता कामा नये. अगदीच पर्याय नसेल तर मला निसंकोचपणे तुम्ही अडचण सांगा, पण तुमच्यामध्ये मतभेद किंवा गटबाजी होता कामा नये. मी ते खपवून घेणार नाही. सामंतांनी इशारावजा धमकीच देऊन टाकली. चला आता मूळ मुद्द्यावर येऊयात, असं म्हणत सामंतांनी विषय बदलून बोलायला सुरुवात केली. पाळंदे, तुमचे विषय मांडा. सामंतांनी आज्ञा केली आणि जगन्नाथानं एक एक विषय मांडायला सुरुवात केली.
सर, मंगळवार पेठेत स्वस्तिक देशी दारूच्या दुकानाबद्दल अनेकांच्या लेखी तक्रारी आल्या आहेत. त्याबद्दल आयुक्तांना समक्ष भेटून विनंती केली, पण तिथे काहीही कार्यवाही होत नाही. जगन्नाथनं सांगितलं, मग तुम्ही तिथल्या सगळ्या महिलांना एकत्र करा, संघटित करा, न्या मोर्चा दुकानापुढे. त्याआधी पोलिसांना आणि मालकाला निवेदन द्या, सोबत मीडियावाले घ्या. हे बघ सरला, हे काम तू करायचं आहेस, काही अडचण आली तर माझ्याशी संपर्क सांग. बरं, पुढे. सर, उत्तर भागात 8-8 दिवस कचरा उचलणारी गाडी येत नाही, म्हणून ठिकठिकाणी कचरा साचून परिसरात दुर्गंधी सुटते आहे. लोकांनी म्युन्सिपाल्टीच्या कार्यालयात जाऊन लेखी तक्रारी नोंदवल्या, पण परिस्थितीत सुधारणा नाही. जगन्नाथनं दुसरा विषय मांडला. मग 100-150 टोपल्या खरेदी करा, त्यात कचरा भरा आणि कचरा मोर्चा काढा महापौराच्या घरासमोर. कोणी अडवलं तर त्याच्या पायाशी कचरा टाका. वार्ताहरांना कल्पना द्या. निवेदनाऐवजी घरापुढे कचरा टाका. टोपल्या परत आणा, नंतर कामात येतील. सामंत म्हणाले आणि हॉलमध्ये हाशा फेकला. बरं, अजून पुढे. काही निनावी पत्र आहेत सर, त्यात 4 ब्युटी पार्लरची नावं आहेत. तिथे पार्लरच्या नावाखाली हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय चालतो. हे बघा, ते पोलिसांचं काम आहे. आपण पोलिसांना त्या पार्लरची नावं कळवून धाडी टाकायला सांगू शकतो. शिवाय निनावी तक्रारीची दखल पोलीस घेतील असं नाही. त्यानंतर जगन्नाथनं अजून काही समस्या मांडल्या, त्यावर सामंतांनी मार्ग सांगितला. हे चालू असताना शेट्टीच्या मनात मात्र वेगळीच योजना आकार घेत होती. सगळ्यात शेवटी जगन्नाथ म्हणाला, सर, सार्वजनिक नाही, व्यक्तिगत विषय आहे. हां, बोल की. याच वॉर्डातल्या एका तरुणाचं एका मुलीवर प्रेम आहे. दोघांची जात वेगळी असल्यामुळे दोघांच्या घरनं कडाडून विरोध होतोय. त्या दोघांनी येऊन आपल्या संघटनेची मदत मागितली आहे. यात आपण काय करू शकतो? आपण सक्ती तर करू शकत नाही ना. मध्यस्थी म्हणून दोन्ही पार्टीला गोडी गुलाबीनं राजी करणं हा एकच मार्ग आहे आणि त्यात तुमची खरी कसोटी आहे. राजी झाले तर दाम्पत्याला आपल्या पक्षामार्फत चांगला आहेर देऊ आणि अशावेळी मीडियावाल्यांना आवर्जून बोलवायचं. सर, तो आहेर तुमच्याच हस्ते दिला जाणार, तेव्हा मीडियावाले न बोलवता हजर होतील सर. ठीक आहे, आधी जुळवून तर आण, सामंत म्हणाले आणि मीटिंग संपली. सामंतसाहेब निघून गेले. सगळे कार्यकर्ते जगन्नाथाच्या भोवती जमले. आता सामंतांनी सुचवल्यानुसार पुढच्या योजना ठरवण्यासाठी जगन्नाथानं सगळ्यांना थांबवलं. तेवढ्यात शेट्टी मागणं आला. जगूच्या पाठीवर थाप मारत म्हणाला, मित्रा, ते राग नाही ना आला माझा? कशाबद्दल? नाही, माझ्या मनात तसं काही नव्हतं रे. खरं म्हणजे त्या ॲरोगंट पोराचा मला खूप राग आला होता. चला, चोर ते चोर आणि वर आपल्याला विचारतोय तुमचं अधिकार काय म्हणून. जाऊ दे रे, विसरते आता, असं म्हणत जगू पुढच्या कामाला लागलाच होता. 4 महिन्याच्या कालावधीत जगन्नाथ आणि त्याचे साथीदार कार्यकर्त्यांनी जवळजवळ 8 मोहिमा राबवल्या, सक्सेसफुल केल्या. त्या काळात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानं त्यांना बराच अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, पण जगन्नाथ मागे हटला नाही. देशी दारूचं दुकान हलवण्यात सरलाला यश आलं. कचऱ्याचा प्रश्न सुटला. झोपडपट्टीतल्या मुलांसाठी सामंत साहेबांच्या हस्ते मोफत गणवेश आणि दप्तरं देण्याचा कार्यक्रम पार पडला. 5 ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आली. या काळात वृत्तपत्र आणि चॅनलवाल्यांनी सामंत आणि त्यांच्या परिवर्तन पार्टीचा बराच गवगवा केला. त्यामुळे अर्थात जगन्नाथ पाळंदे आणि त्याचे साथीदार शहरात चांगलेच प्रकाश झोतात आले. सत्ताधारी पक्षाच्या आमदारानं गुप्तपणे जगन्नाथची भेट घेऊन पुढच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचं तिकीट द्यायचं जगन्नाथला कबूल केलं, पण जगन्नाथनं त्यांना स्पष्ट नकार दिला. पण ती बाब सत्ताधारी नगरसेवक डोंगरेंना खूप खटकली. त्यांनी आमदारांशी उघड वैर पत्करलं. त्यामुळे सत्ताधारी पक्षात काही नाराज नेत्यांमध्ये गटबाजी सुरू झाली. खासदार सामंत मात्र जगन्नाथ आणि त्याच्या टीमवर खुश होते. आज खास विवाह सोहळ्यासाठी ते हजर राहणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दाटला होता. हा आंतरजातीय विवाह अनेक अडचणींना सामोरं जात जगन्नाथनं जमवून आणला होता. विवाह साध्या पद्धतीने होणार असला तरी त्यातल्या राजकीय पक्षाचा सहभाग आणि अनेक तरुणांचं सहकार्य ह्यामुळे त्याला विशेष महत्त्व लाभलं होतं. मंडपात दुपारपासून गर्दी व्हायला लागली. संध्याकाळी 6 वाजता खासदार सामंतांचं आगमन झालं. फटाक्यांच्या आतषबाजीनं त्यांचं स्वागत झालं. वधू आणि वरपक्षातल्या कुटुंबियांनी सामंत साहेबांना पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन त्यांचा सत्कार केला.
मंगलाष्टकांपूर्वी माईकवरनं सर्व उपस्थितांचं स्वागत करून सामंत साहेब वधूवरांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बोलायला लागले. जमलेले सर्व आप्तेष्ट, परिवर्तन पक्षाचे माझे सहकारी कार्यकर्ते, विद्यमान नगरसेवक श्री डोंगरे साहेब, वधू आणि वरपक्षाचे कुटुंबीय आणि ज्यांचा विवाह सोहळा संपन्न होतोय ते चिरंजीव विशाल गायकवाड आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी अनिता देशपांडे. मित्रहो, आजचा हा विवाह सोहळा फक्त एक लग्नकार्य नसून खूप मोठा सामाजिक संदेश देणारा मंगल प्रसंग आहे. विवाह म्हटलं की दोन जीवांचं मिलन. सृष्टीत सर्व सजीवांमध्ये मनुष्य या बुद्धिमान प्राण्यानं स्वार्थासाठी, स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी माणसाच्या जाती निर्माण केल्या आणि त्यातूनच सामाजिक विषमता निर्माण झाली. वस्तुस्थिती अशी आहे की जाती किंवा धर्माची निर्मिती ही सगळ्यांना समान संधी, न्याय मिळावा या दृष्टीनं झाली आहे. ज्या काळात मूळ धर्माची स्थापना झाली त्या काळातील परिस्थितीनुसार समूहात वावरताना काही नियम बनवले गेले. त्या नियमांचा मूळ उद्देश सगळ्यांना संरक्षण आणि न्याय मिळावा असाच होता. पण काळानुरूप परिस्थिती जशी जशी बदलत गेली तसे काही नियम, परंपरा, रूढी या बाद होत गेल्या. त्यात काही सुधारणा होण्याऐवजी काही धर्ममार्तंडांनी स्वतःच्या स्वार्थापोटी काही विपरीत नियम घुसडून मूळ उद्देशाला काळिमा फसला आणि तोच प्रकार जातीच्या निर्मितीमागे झाला आहे. समाजातल्या व्यक्तीचा व्यवसाय, त्याचं कौशल्य आणि ज्ञान ह्यानुसार वर्ण निर्माण झाले. पुढे या श्रेष्ठ कोण ही स्पर्धा चालू झाली. त्यातून उच्च नीच ही भावना जन्माला आली. वेगवेगळ्या जाती उपजाती निर्माण झाल्या आणि त्या व्यवसाय किंवा अन्य कौशल्यावर आधारित न राहता जन्मजात चिकटवल्या गेल्या. मला सांगा, शिक्षकाचा मुलगा शिक्षक व्हावा असा आपण हट्ट धरतो का? नाही ना. मग हे जातीच्या बाबतीत का? याचं कारण अज्ञान आणि त्यातून निर्माण होणारी अंधश्रद्धा. हे जेव्हा समूळ नष्ट होईल तेव्हा खऱ्या अर्थानं सामाजिक समानता नांदेल आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं मानव हा माणूस म्हणून दिसेल. आज या लग्न सोहळ्यानिमित्त दोन्ही पक्षाच्या कुटुंबियांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी उचललेले हे पाऊल सर्व समाजाला प्रेरणादायी ठरणार आहे आणि याचं सगळं श्रेय आमचे तरुण कार्यकर्ते जगन्नाथ पाळंदे ह्यांना द्यायला हवं. या वाक्याबरोबर मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला. वधूवरांना त्यांच्या भावी आयुष्यात सुखसमृद्धी, आरोग्य आणि संपन्नता लाभो अशी प्रार्थना करतो आणि गुरुजींना मंगलाष्टकं सुरू करावीत अशी विनंती करतो. सामंतांनी भाषण संपवलं. माईक भटजींच्या हातात दिला. मंगलाष्टकं सुरू झाली. अक्षदा पडल्या. जगन्नाथाला केलेल्या परिश्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. सतत 2 महिने या दोन्ही पक्षांची समजूत घालताना त्याला अनेकदा अपमानित व्हायला लागलं. प्रसंगी धमक्या सहन करायला लागल्या. पण आपल्या शांत आणि मनमिळावू स्वभावानं त्यांनी वधू आणि वर या दोन्ही पक्षांना राजी केलं होतं. दुसऱ्याच दिवशी नवदाम्पत्य जगन्नाथाच्या घरी आलं. सगळ्यांच्या पाया पडले ते दोघं. वहिनीने नववधूची ओटी भरली. विशाल आणि अनिता थोड्याच वेळात त्या कुटुंबाचा जणू भाग बनून गेले. बाबांनी दोघांचं तोंड भरून कौतुक केलं. वहिनी दोघांची चेष्टा करून सगळ्यांना हसवत होती. जगू विशालला काहीतरी सूचना देत होता. जगू भाऊजी, आता ते दोघं तुमच्यापेक्षा सिनियर आहेत म्हटलं. त्यांचं लग्न झालंय. तुम्ही कुंवारे आहात. आता ते म्हणतील ते तुम्ही ऐकायचं आहे. वहिनी जगूची फिरकी घेत म्हणाली, अगं वहिनी, मी काही त्यांना सल्ले किंवा मार्गदर्शन देत नाही आहे. त्यांनी खोली भाड्याने घेऊन ठेवली आहे. म्हटलं काही दिवस एकत्र राहा, नंतर वाटल्यास नोकरीचं ठिकाण लांब पडतं म्हणून खोली करा हे सांगत होतो. अगं पण एकत्र राहायला तुमच्या घरच्यांची परवानगी आहे का गं? आईने अनिताला विचारलं. आई तू जरा गप्प बस गं. एवढं वाजत गाजत लग्न लावून दिलं ते काय घरच्यांच्या परवानगीशिवाय का? जगू वैतागून म्हणाला. बरं तुम्ही बसा, मी चहा आणते हो. असं म्हणत वहिनी आत जायला उठल्या. आता वहिनी फक्त चहावर भागवताय काय? अहो भूक लागली इथं. विशाल खोडकरपणे म्हणाला. तसे सगळे हसायला लागले. हो का? बरं झालं सांगितलं हो, नाही तर उपाशीच ठेवलं असतं तुम्हाला. वहिनी उपरोधानं म्हणाली. अनिता अगं चल बाई, तुझ्या नवऱ्याला काय आवडतंय ते बनव. अगं वहिनी तिला नाही येत स्वयंपाक. मग मी शिकवीन. ग बसाव तुम्ही, काही पण काय सांगताय? अनिता चिडून विशालला म्हणाली आणि वहिनीबरोबर आत गेली.
आता तू पण शिकून घे बरं का रे. दादा विशालला म्हणाले. काय स्वयंपाक होय? विशालनं विचारलं. स्वयंपाक नाही रे बाबा, आता तुझी बायको काय म्हणाली ते. गप्प बसा, दादा म्हणाले आणि आईबाबांसकट सगळेजण मोठ्यानं हसले. तेवढ्यात वहिनी परत आल्या आणि म्हणाल्या, काय म्हणालात? काही नाही ग, तू तिला स्वयंपाक शिकवणार तसं यालाही काही गोष्टी मी शिकवतोय म्हटलं. कळतंय हो मला सगळं. अगं तुला सगळं कळतं हे मला कळत नाही आहे का? पुरे पुरे असं म्हणत वहिनी आत गेल्या. दादा स्वतःच्या तोंडावर बोट ठेवत म्हणाला, हा पहिला धडा. तसे सगळे पुन्हा हास्यात बुडाले. मित्रहो, आयुष्य हे या कादंबरीचा हा दुसरा भाग इथेच संपला. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.